जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, कर्मचाऱ्यांच्या कानाला बंदूक लावून पळवली लाखोंची रोकड। अमरावतीमधील एका निवृत्त न्यायाधीशांना अटकेची भीती दाखवत डिजिटल अरेस्ट। निवृत्त न्यायाधीशांची 31 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक, 13 दिवस डिजिटल अरेस्ट दाखवत फसवणूक। नाशिकच्या सातपूर भागामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। आरपीआय नेते प्रकाश लोंढे आणि त्याच्या मुलाच्या टोळीकडून बार मालक आणि त्याच्या कुटुंबियांचं अपहरण झाल्याचा पोलिसांना संशय। पुण्याच्या दौंडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई। 19 लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त, सापळा रचून मुख्य सूत्रधार महावीर रानगटला अटक। नंदुरबारमध्ये रेल्वे फाटकाजवळ शेतामधून चोरट्यांनी पळवली पाण्याची मोटर। शेत शिवारामधील चोरांच्या प्रमाणामध्ये वाढ। परतीच्या पावसामुळे संकटामध्ये असलेले शेतकरी चोरट्यांमुळे मस्त। अमरावतीमध्ये देह व्यापाऱ्याच्या 2 अड्ड्यांवर पोलिसांची धाड। 8 पीडितांसह 12 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती। शहरामध्ये बेकायदा कुंटणखाना सुरू असल्याची मिळाली होती माहिती। जालन्यामधील तीर्थपुरीमध्ये 2024 मध्ये एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक। अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटची कारवाई। जालन्यामध्ये विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकींवर अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई। या कारवाई दरम्यान वाहतूक शाखेच्या पथकानं 100 वाहनं ताब्यात घेतली आहेत। बुलढाण्याच्या धुपेश्वरमध्ये जुन्या वाद झाला आणि याच वादामधून 21 वर्षीय तरुणाची चाकूने करण्यात आली हत्या। या हल्ल्यामध्ये 1 जण गंभीर जखमी। या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक, 5 आरोपी पसार। गोंदियाच्या बोंडराणीमध्ये 20 वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या। दवनीवाडा पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू। रायगडच्या महाडमध्ये एका पोलीस हवालदाराला लाच घेताना अटक। कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने तक्रारदाराकडून मागितली होती 3 लाखांची लाच। भिवंडीमध्ये 10वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला फी न भरल्यानं जमिनीवर बसून परीक्षा देण्याची शिक्षा। मुख्याध्यापिकेसह शिक्षकाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।